हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सातव फॅमिली ब्लॉग. आज आमचा ब्लॉग ह्यासाठी आहे की आमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. तर ही गुड न्यूज आम्हाला तुम्हाला सांगायची होती म्हणून आम्ही हा ब्लॉग करतोय. खूप मोठी गुड न्यूज आहे ही. आमच्यासाठी खूप मोठं स्ट्रगल होतं हे. आम्ही कुठपर्यंत आलो आणि कसे आलो हे तुम्हाला आता आम्ही सांगणार आहे. आम्ही खूप हॅपी आहे आज, कारण ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो तो क्षण आता आमच्या समोर असा येऊन उभा राहिलाय. आम्ही खूप म्हणजे खूप खुश आहे आणि तेच म्हटलं तेच तुम्हाला सांगावं. आमच्या फॅमिलीमध्ये तर आम्ही सगळ्यांना सांगितलं, आमच्या फ्रेंड्सला सगळ्यांना सांगितलं. आम्ही इतकं खुश झालो म्हटलं ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो अखेरीस तो क्षण आपल्या समोर येऊन उभा राहिलाय. तर मग आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये आमच्या फ्रेंड्समध्ये जे आम्हाला सपोर्ट करत होते आम्ही त्यांना पहिल्यांदा सांगितलं की आज आमचं चॅनल मॉनिटायझेशन झालेलं आहे. त्यानंतर आम्ही तिघी जणी बसलो आणि म्हणलं चला आता आपण आपल्या फॅमिलीला तर सांगितले, पण आपली अजून एक फॅमिली आहे. तर मग ती म्हणजे कोण, तर ती तुम्ही. युट्यूब म्हणजे तीच आमची एक फॅमिली झालेली आहे आता, कारण तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तुम्ही आमचे ब्लॉग असे नेहमी पाहिले, आम्हाला इतकं छान वाटते की आमचं मॉनिटायझेशन एवढ्या लवकर होईल आम्ही अपेक्षा केली सुद्धा नव्हती. आणि आमच्या मुलांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीला, आमच्या फॅमिलीने केला, तुम्ही सुद्धा केला. त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलोय. आता आमचं स्ट्रगल सांगते. आता ऍक्च्युली आमचं हे दुसरं अकाउंट आहे. पहिले पण आम्ही एक चॅनल ओपन केलं होतं, ते पण आम्ही अर्धवटच सोडलेलं. आम्हाला जवळजवळ 15,000 वगैरे फॉलोअर्स होते, सबस्क्रायबर होते, पण आम्ही ते कंटिन्यूच नाही केलं. त्यावेळेस आम्हाला म्हणजे काही नॉलेज नव्हतं, यातलं माहिती नव्हती की खरंच कन्सिस्टन्सी ठेवली तर आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. कुठल्याही क्षेत्रात जा, कन्सिस्टन्सी ठेवली तरच ते कंटिन्यू होणार आहे. जर ठेवलं नाही तर आपण जर काही केलंच नाही तर आपल्याला काही म्हणजे पुढं आपल्याला त्याच्यात सक्सेस मिळणारच नाहीये. त्यानंतर आम्ही काय केलं, तिघी जणी एक दिवस असं सहजच बसलो आणि नंतर म्हणलो की आपण करायचं का आता युट्यूब चॅनल चालू. तर राजश्री मला म्हणली नको बाबा, तू आपण काय करतो कन्सिस्टन्सी ठेवत नाही, मध्येच बंद करतो. नंतर आम्ही दीदीचा सपोर्ट घेतला. दीदी म्हणली नाही आता ह्या वेळेस करायचं तर तिघींनी मिळून करायचं, बरोबर आहे ना. मग ठीक आहे म्हटलं चला करू, सुरुवात करायला काय हरकत आहे. मग आम्ही काय केलं, एक आमचा हा जो चॅनल आहे सातव फॅमिली, तो चॅनल आम्ही फक्त ओपन केला, पण त्याला नाव काय द्यायचं त्याच्यातच आम्ही 4 दिवस घालवले. आम्हाला समजतच नव्हतं की आता आम्ही काय नाव देऊ. नंतर मग म्हटलं जाऊ द्या, सगळ्यांच्या वेगवेगळ्या फॅमिली वेगवेगळ्याचे त्यांचे नाव आहेत, तर चला आपण आपल्या फॅमिलीचं नाव पुढं करू. झालं फेमस तर आपली फॅमिली फेमस होऊन जाईल. तर मग आम्ही काय केलं, सातव फॅमिली नाव दिलं. आणि जसं तिने ठरवलं की चॅनल ओपन करायचं, सगळं आम्ही केलं, चॅनल वगैरे ओपन केलं. मला ब्लॉग कधी स्टार्ट करायचं ते पण कळत नव्हतं. मग तेवढ्यात आरांचा बर्थडे आला होता 5वा. मग म्हणलं चला आपण ह्यावेळेस तरी आपण ट्राय तर करूयात, एक ब्लॉग शूट करूयात, आपल्याकडून होतंय का पाहूयात. मग त्यामुळे आम्ही कंटिन्यू केला. मग त्यानंतर आला होता आरवचा बर्थडे. आरवच्या बर्थडेला पण आपण फर्स्ट ब्लॉग केला आणि मग आपल्याला थोडे आपण तेव्हा पण काय झालं माहिती का, बर्थडेच्या आपलं काय झालं, त्यांनी आपलं कॉपीराइट आलं होतं आरांच्या बर्थडेला. तेव्हा पण आपण म्हणलं काय करायचं, चालू करायचं का बंद करायचं. पहिला आरवचा बर्थडेचा ब्लॉग शूट केला, तो टाकला आणि नंतर आम्ही आरांचा टाकला. आणि तो बर्थडेला थोडेसेच व्ह्यूज आले होते बर्थडेच्या ब्लॉगला, पण तरी पण आपण कंटिन्यू ठेवलं. कारण पहिल्यांदा एवढे व्ह्यूज येतच नव्हते, तरी नवीन कुठल्याही ह्याच्यात व्ह्यूज येत नाही लवकर. शॉर्ट्सला पण येत नव्हते आणि ब्लॉगला पण येत नव्हते. पण आम्ही हा विचार केला नाही की आता आपल्याला व्ह्यूज येत नाहीयेत, मग आपण काय करू, बंद करू. हे केलं नाही आम्ही कन्सिस्टन्सी ठेवली. थोडंसं आम्ही स्ट्रगल चालू केलं. त्यानंतर म्हटलं खूपच अवघड होतं आमच्यासाठी. मुलांना घेऊन बाहेर जायचं म्हणजे सोपं नाही. 2 छोटे आहेत, बाकी आहेत मोठे, पण त्यांना पण आमचे सगळे 6 मुलं आहेत. त्यांनी पाहिलेले की ब्लॉग मध्ये त्यांना कसं घेऊन गेलो आम्ही घरचे. आम्हाला गाडी होती पण आम्हाला न्यायला सोबत कोणी नव्हतं, त्यामुळे आम्ही बसनी जायचो आणि आम्हाला लोकांनी खूप केलं की काही नाही होणार, काय मिळतं तुम्हाला, काही करतात, व्हिडिओ करतात, हे करतात, ते करतात. त्यांना आज आम्ही सांगतो की आम्ही इतका मोठ्या सक्सेस मध्ये आता गेलेलो आहे. आम्ही असं कुठं बाहेर गेलो ना, असं कुणीतरी एक छोटी पोरगी पळत येणं किंवा कुणी मोठी माणसं आम्हाला असं म्हणायचे तुम्ही सातव फॅमिली आहे ना, तुम्ही ब्लॉग बनवता ना. आम्ही म्हणायचो हा का बरं. ते आम्हाला म्हणायचे तुमचे ब्लॉग लय भारी असतात, तुमचे व्हिडिओ लय भारी असतात, आम्हाला लय आवडतात. ते जे ऐकून आहे ना असलं मनाला आनंद व्हायचा ना, ते शब्दांची सुद्धा सांगणं शक्य नाही. सगळे आमचे फॅमिली आम्ही टाकले, लिंक टाकली ना की लगेच सगळे ओपन करून सगळे बघणार. आणि त्यात
काय एक ना एक शब्द ते ऐकत असतात. आम्हाला असं वाटतं एवढं कोण नसन नीट बघत, पण आमचे भाऊ बहिणी सगळ्या सर्वजण पूर्ण ब्लॉग बघतात. आणि आमच्या मुलांना सुद्धा कुठे गेले ना बाहेर पण तुम्ही 7 फॅमिली तुम्ही ब्लॉग करता ना असं बोलतात सगळ्या मुलांना पण म्हणतात तुम्ही ब्लॉगर आहे ना. मुलांना पण आमचा असा प्राऊड फील होतो की हा बाबा आपण काहीतरी करतोय, इतकं भारी वाटतं. पण खरंच मुलांना पण खूप हे केलं पाहिजे की मुलांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. आणि आमची मुलं पण आता इतकी हुशार झालेत ना, कधी कधी आम्ही आता समजा कुठं कार्यक्रमाला गेलो, आम्हाला तिथं ब्लॉग घ्यायचा असेल, कधी आमची तिघींच्या गडबडीत नसतो लक्षात, तर मुलं म्हणतात मम्मी ब्लॉग नाही घ्यायचा का. म्हणजे बघा त्यांना पण आता त्यांना पण सवय झाली, आवड निर्माण झाली की आता आपल्याला काय करायचंय, इथं ब्लॉग घ्यायचंय. हे इथपर्यंत तर पोहोचलोच आम्ही, पण आम्हाला खूप लोकांनी नावं ठेवली. आमच्या पाठीमागे सुद्धा भरपूर लोक बोलत होती की काय पण करतात हे, कसले पण व्हिडिओ करतात, ह्यांना काय होणार आहे, मुलांकडे लक्ष द्या. आमचं मुलांकडे लक्ष असून सुद्धा आम्ही दोन्ही हँडल केलं, आमचं चॅनल सुद्धा हँडल केलं आणि मुलांना सुद्धा आम्ही हँडल केलेलं आहे. त्या लोकांना आता व्हिडिओ पाहताना समजेलच की आपण ह्यांना नावं ठेवली पण ह्यांनी आपल्याला करून दाखवलं, काहीतरी केलं, खूपच छानच करून दाखवलं. आणि ह्याच्यातून पण आम्ही शांत बसलो नाही, कारण लोक जरी बोलले तरी आम्ही त्यांच्याकडे इग्नोर केलं सगळ्यांना. पुढे आम्ही आमचे ब्लॉग टाकत राहिलो आणि आम्ही कंटिन्यू ब्लॉग टाकत राहिलो. त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत काही लोकांना आमच्या ब्लॉगची ओढ लागलेली असते की बोलतात तुम्ही ब्लॉग नाही टाकला, ब्लॉग कधी करणार आहे, कधी अपलोड करणार आहे, असं होतं. तीच एक आवड आणि हेच आमचं खरं म्हणजे नाही का एक जिंकल्यासारखं. आम्ही तिथंच जिंकलोय, बट आम्हाला आता पुढे जाऊन पण खूप आहे स्ट्रगल. मोठे युट्यूबर बनण्याचं स्वप्न आहे आमचं सगळ्यांचं. मेन पण पहिलं आपलं मुलांना असं झालंय कधी आम्हाला सिल्वर प्ले बटन येतोय असं झालंय. तुमच्या आशीर्वादाने ते पण लवकरच ते पण लवकरच मिळेल तुमच्या आशीर्वादामुळे. तुम्ही असंच आम्हाला आम्हाला असं आणि support आमचं करत राहा. चॅनल आहे ना इतकं भारी ग्रो झालंय ना की आम्हाला कोणताच असा व्हिडिओला की कॉपीराईट आलाय का युट्यूब कडून डिलीट झालाय असा आम्हाला कोणताच प्रॉब्लेम आलेला नाहीये. आणि सगळे प्रोसेस म्हणजे चांगल्या फॉलो केलेल्या आहेत, त्यामुळे असंच चॅनल आम्ही त्यांचे रूल्स व्यवस्थित फॉलो केले. आणि तुम्हाला पण ओपन कोणाला करायचं असेल युट्यूब तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. कसं कमेंट करा तुम्हाला जर कसं काय हवं असेल तर आम्ही तुम्हाला नक्की शेअर करू. जेवढं आम्हाला माहिती आहे जर्नी कशी वाटली ते पण तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगू शकता. आणि असंच पुढे आम्हाला सपोर्ट करत राहा. इथेपर्यंत आलोय आणि इथून पुढे पण पोहोचू. आणि आम्ही तुमच्या सपोर्ट आम्हाला प्रे करत राहा की लवकर आम्हाला सिल्वर प्ले बटन मिळू दे, ते तर आमचे सबस्क्रायबर फास्ट वाढू दे. आणि आमचं अजून एक आहे ते आम्ही गुड न्यूज आम्ही लवकर तुम्हाला शेअर करू. पुढची एक गुड न्यूज आहे ते आम्ही त्याचा लवकरच ब्लॉग करणार आहे, कारण त्याला अजून थोडासा टाइम आहे, पण ती गुड न्यूज आता मिळणारच आहे लवकरच तुम्हाला. ती शेअर करू तुमच्या बरोबर. नव्हतं की आपण म्हणजे लवकर कम्प्लीट लवकर होईल म्हणजे आम्हाला काय वाटलं होतं आता आम्ही चॅनल तर ओपन केलंय पण आपल्याला वर्ष लागतंय का 2 वर्ष लागतंय मॉनिटायझेशन, कारण वर्षाच्या आतच ती आपल्याला कम्प्लीट करायचं होतं. आणि आम्हाला ते सबस्क्रायबर पण 1000 सबस्क्रायबर 3 महिन्यात करायचे होते, ते आम्ही 2च महिन्यात केले होते. 2 महिन्यात झाले होते. आणि हे वॉच टाइमच होतं, पण तो पण आम्ही 4000 तास कम्प्लीट करायचं होतं, ते पण असं खूप वाटलं मोठा नव्हतं. टास्क होता आपल्यासाठी. 4000 खूपच मोठं टास्क आहे, कारण की कसं नवीनच अकाउंट होतं, कोणी व्हिडिओ पाहिल नाही पाहिल माहित नव्हतं, पण लवकरात लवकर 6 महिन्यातच वॉच टाइम सुद्धा लवकरच कव्हर आणि झाला. आम्ही जेव्हा चालू केलं त्यानंतर आम्ही आमच्या वहिनींचा कोणता व्हिडिओ होता, गणमाळ्याचा गणमाळ होती, आमच्यासाठी गणमाळ खूप लक ठरलेली, तोच आमचा वहिनींचा एक व्हिडिओ व्हायरल गेला. त्यानंतरच आमचे सबस्क्रायबर पण वाढत गेले. ती खूप म्हणजे एक वेगळंच काहीतरी होतं, भारी वाटलं ते नाही का एक. आणि ते पण कसं सगळ्यांना तिथं इन्व्हिटेशन होतं, पण कोणाला यायला जमलं नाही, त्यांचे पाहुणे वगैरे असतील त्यांना जमलं नाही, त्यांनी सगळ्यांनी त्या लिंक ठेवल्या होत्या, सगळ्यांनी त्या ब्लॉगची लिंक सगळ्यांनी ठेवली होती. त्या लिंक द्वारे सगळ्यांना तो ब्लॉग बघायला मिळाला आणि वहिनींना पण एक चांगली मेमरी क्रिएट झाली की त्या कधी पण आता त्या ब्लॉग बघू शकतात की आपली गणमाळ कशी झाली वगैरे त्यांच्या. आणि आपण पण जे ब्लॉग करतो त्याच्यात पण आपल्या किती मेमरी आपण जे मेमरी क्रिएट राहते. आता आपल्या मोबाईल मध्ये आपण फोटो वगैरे काढतो, पण काय होतं कधी कधी फॉरवर्ड वगैरे मोबाईल मारला तर फोटो आपले डिलीट होऊन जातात, व्हिडिओ पण डिलीट होऊन जातात. कधी कधी इंस्टाग्राम वरती आपण व्हिडिओ टाकतो, पण काही काहींचे आता एवढे फॉलोअर्स होते, मिलियन्स वरती फॉलोअर्स होते, त्यांचे अकाउंटच हॅक झाले. त्यामुळे सगळं काय झालं, सगळं गेलं, त्यांचं काहीच नाही राहिलं. तसं युट्यूबचं नाहीये, आपण ब्लॉग केले तर ती आपली काय होती एक मेमरी राहते.
आणि आता असं वाटतं आम्ही पहिलं पण खूप फिरायचो, आता फिरतो असं नाही, आता पण फिरतो, पण पहिलं पण आम्ही खूप फिरायचो, पण तेव्हा आम्ही ब्लॉग करत नव्हतो. आणि आता असं वाटतं की आपण जर तेव्हा ब्लॉग करत असतो तर ती पण आपली एक मेमरी क्रिएट झाली असती, राहिली असती. बट जाऊ दे, आता इथून पुढचे तर होती ना, त्यातच खुश आहे आम्ही. आता आम्ही लास्ट टाइम ट्रिपला गेलो होतो मसूरला, चला मुली सगळं तेच म्हणतात ते, तेव्हा आपण जे ब्लॉग केले असते तेव्हा चालू असते ब्लॉग तर किती मेमरी राहिली असते, धिंगाणा घातला होता. बट ते काय होतं, आपण जे थोडेसे रील्स काढतो, फोटो काढतो तेच राहतं. मग आपण ब्लॉग मध्ये कसं सगळं काय घेतो, खाल्लं, कसं काय, कुठून हा, day start ते views day वगैरे end पाहतो पर्यंत आपण आपण सगळं सगळं करत असतो. फुल त्यामुळे डे कसा जातो, कुठे कुठे गेलो त्यात सगळं मेमरी सगळं राहते राहते. ना. हो. होता आजचा आमचा डे. आणि मॉनिटायझेशन आणि हीच तुम्हाला झाल्यामुळे सांगायची होती आम्हाला गुड न्यूज मॉनिटायझेशन. तर आमचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटूयात आणि लवकरच चॅनलला next नवीन vlog असाल मध्ये. तर सबस्क्राईब करा आणि आमचे ब्लॉग शेअर करा आणि आवडल्यास नक्की लाईक करत जा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आमचा हा ब्लॉग आम्ही आता इथे इथे सेंड send करतो. करतो. असाच आम्हाला सपोर्ट करत राहा. तोपर्यंत बाय Bye बाय. bye. भेटूयात लवकरच नेक्स्ट धन्यवाद. ब्लॉग नेक्स्ट मध्ये. ब्लॉग मध्ये धन्यवाद आमचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल.